नमस्कार, माझं नाव आनंद नरहरी इनामदार, जनता कॉलनी शिवालय अपार्टमेंट दौंड येथे मी राहत असून मी सध्या एमक्यूर कंपनी येथे काम करत असून आम्ही गौरी गणपतीच्या आगमनानिमित्त दरवर्षी हलते देखावे सादर करत असतात आणि हे हलते देखावे आम्ही घरी तयार करत असतो। गेल्या वर्षी माझ्याकडे तुळजापूरच्या मंदिराचा देखावा होता। एक वर्ष मी दौंडची यात्रा पण सादर केली होती। त्यानंतर माझी कृष्णलीला झाली आहे आणि चला खेडेगाव कडे हा संकल्पना घेऊन हा पण देखावा आम्ही सादर केलेला आहे। या वर्षी आम्ही किल्ले संवर्धन हा हलता देखावा सादर केलेला आहे। हा देखावा सादर करण्याचा मागचा हेतू एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये किल्ले उभा केलेले आहेत, पण या किल्ल्यांची आता दुरवस्था होत चाललेली आहे। म्हणून आपला रायबा मावळा शिवाजी महाराजांना किल्ले कसे होत आहेत याची माहिती देत आहे आणि शिवाजी महाराज याविषयी त्या संवादातून ते बोलत आहेत। मी प्रथमतः हा किल्ला सागवानीमध्ये सादर केलेला आहे। हा पुणे येथील शनिवारवाडा आहे, याला बुरुज आणि हा सागवानी पूर्ण असा किल्ला आहे। यानंतर यावर्षी आपल्या महाराजांचे कौतुक आणि आपल्या सर्वांचा एक गौरव आहे की महाराजांना तब्बल 12 किल्ल्यांची नोंद युनेस्कोने घेऊन त्यांचा गौरव आणि आपला महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे। या देखाव्यामध्ये प्रथम मी आपल्या कडे गडावर डोंगरावर काही लोक सेल्फी काढत असतात आणि त्यांना कुठलंही भान नसतं की आपल्या पुढे काय होणार आहे आणि सेल्फीच्या नादामध्ये ते पडण्याची शक्यता असतात आणि त्यांना तो व्यक्ती की सांगत असतो की बाबा तू सेल्फी काढू नको, ती दरीवरून पडशील, तरी तो ऐकत नाही आणि नंतर तो दरीवरून पडतो। तेव्हा रायबा महाराजांना सांगतात की आजकालची पिढी अशी आहे। यानंतर आम्ही महाराजांनी किल्ल्यांवर हौद बांधलेले होते देवाच्या पूजेसाठी, लोकांच्या पाण्या पिण्यासाठी, पण आजकालची तरुण पिढी या पाण्याच्या बाड्यामध्ये फ्रेश करून आंघोळ करत असतात आणि ही व्यक्ती त्या व्यक्तीला सांगत असते की तुला पोहायला येत असेल तर तू पोह, पण हा म्हणतो मला पोहायला येत नाही, तरी मित्राच्या सांगण्यावरून हा विहिरीमध्ये उडी टाकतो आणि त्याचा प्राण जातो। याच्यातून आपल्याला एकच संदेश द्यायचा आहे की महाराजांनी पाण्यासाठी देवाच्या पूजेसाठी विहीर उभा केलेली होती, पण लोक त्याचा तरुण वर्ग दुरुपयोग करत आहेत। दुसरा माझा हा कॅरेक्टर असा आहे, किल्ल्यावर लोक दारू पिऊन गोंधळ घालत असतात, कचरा तिथंच फेकत असतात आणि तो मित्र त्याला म्हणतो अरे हा कचरा कुठं फेकायचा आहे, तर शेवटी तो सांगतो जाऊ दे, मागं किल्ल्यांच्या मागे एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या मागच आपण एक कचरा टाकून देऊ। याच्यातून आपल्याला एकच द्यायचा संदेश आहे की लोक दारू पिऊन किंवा दारूच्या बाटल्या सिगरेट घेऊन किल्ल्यावर पाहण्यासाठी जातात, हे पूर्ण हे आहे। याच्यातून आपल्याला एकच संदेश द्यायचा आहे की किल्ल्यावर जाताना कुठल्याही प्रकारचं दारूचं व्यसन, गुटखा वगैरे आपण घेऊन गेलेला नाही पाहिजे। किल्ल्याची आपण स्वच्छ अशी सुंदर असा किल्ला आपण ठेवलेला पाहिला आहे। माझं चौथं कॅरेक्टर आहे, एक प्रेमिका असती आणि ती दोघं जण किल्ल्यावर फिरण्यासाठी जातात। तेव्हा हा प्रेमिका त्याला म्हणते की सोनू माझं तुझ्यावर प्रेम नाही का? तेव्हा हा प्रेमिका तिला म्हणतो अगं माझ्या हातावर काय, त्या अख्ख्या किल्ल्यावर तुझं मी नाव लिहिलेलं आहे। तेव्हा आपल्या मनाला खूप अशा वेदना होतात की कुठल्याही महाराजांनी कुठल्याही किल्ल्यावर आपलं नाव दिलेलं नाही, पण आजकालची तरुण पिढी किल्ल्यावर आपलं स्वतःचं नाव व्यक्त करतात। त्यानंतर मी असं आता किल्ले संवर्धन करणारे व्यक्ती दाखवलेले आहेत की काही आजकालची तरुण पिढी आज पण आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत की जेणेकरून ते किल्ल्याचं संवर्धन करतात, किल्ला दुरुस्तीचं काम करतात, काही लोक कचरा गोळा करण्याचं काम करतात। याच्यातून मला एकच संदेश द्यायचा आहे की किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप छान प्रकारचे आहेत, याचं आपण संवर्धन केलेलं पाहिजे आणि महाराजांना त्याची आपल्याला दाखवायचं आहे महाराजांना की आमच्याकडे अजूनही काही लोक किल्ल्याचे संवर्धन करतात। लहान मुलांना किल्ले म्हणजे काय माहित पाहिजे, हा आमचा या ठिकाणचा आजचा किल्ले संवर्धनाचा उद्देश आहे आणि याच्याकडेच आम्ही हे पूर्ण किल्ले संवर्धन दाखवलेलं आहे। हे सर्व ज्या कॅरेक्टर आहेत ते आम्ही माझी मिसेस आनंदा इनामदार, माझ्या दोन्ही मुली आणि आई यांची आम्हाला मदत आहे। आम्ही पूर्ण 1 महिना हा किल्ले संवर्धनाचा देखावा सादर करण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करत असतो। असंच आमच्यावर गणेश कृपा आणि गणपतीची कृपा राहावी हीच आमची सदिच्छा। माझं नाव आरोही आनंद इनामदार, मी 6वीत शिकत आहे। किल्ल्याचा वापर कसा करावा हे माझ्या बाबांनी मला देखावा सादर दाखवलेला आहे। माझा मुलगा आणि माझी सुनबाई, माझी दोन्ही नाती हुशार आहेत, त्याला सगळी माहिती आहे आणि ह्या दोघांनाही खूप आवड आहे, त्याच्यामुळे आमच्या घरात दरवर्षी आम्ही हलते देखावा करतो। नमस्कार, माझं नाव आर्या आनंद इनामदार
आम्ही गेले 10 वर्षापासून हे किल्ल्यांचं किंवा वेगवेगळे देखावे सादर करत असतो. ह्याच्यात आम्ही थोडी थोडी मदतही करतो. जसं की या देखाव्यात आम्ही हात बनवणे किंवा कपडे शिवणे ह्याच्यात थोडी थोडी मदत केलेली आहे. दरवर्षी आम्ही हे देखावे सादर करत असतो आणि आम्हाला हे करताना प्रत्येक देखाव्यातून काही काही संदेश मिळत असतात. आणि या देखाव्यात जसं की आम्हाला संदेश मिळतोय की किल्ल्यांची निगा राखणे किंवा किल्ल्यांचं संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, जेणेकरून शिवाजी महाराजांना आपला अभिमान वाटावा. अशीच आमच्यावर गणपतीची आणि लक्ष्मीची कृपा राहावी हीच माझी इच्छा. माझं नाव सौ अनघा आनंद इनामदार. आम्ही दरवर्षी महालक्ष्मीसाठी आणि गणपतीसाठी खास देखावा साजरा करतो. प्रत्येक देखाव्यामधून वेगवेगळा संदेश लोकांना कसा देता येईल हे पाहतो. वेगवेगळं शिकवण्यात येतं त्यांना. आणि गौराई तर आमच्या सुदैव पाठीशी आहेत आणि राहोत असे त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत असो. आमच्या इथे लक्ष्म्यांसाठी 16 भाज्या, 16 कोशिंबीर, वेगवेगळे पदार्थ, गोडपाट प्रकार हे सगळं बनवलं जातं लक्ष्म्यांसाठी. आम्ही जे देखावे साजरा करतो दरवर्षी त्याच्यामध्ये जे वेगवेगळे हे कॅरेक्टर असतात त्या कॅरेक्टरचे ड्रेस आणि त्यांचे हात सगळं आम्ही घरीच बनवतो, शक्यतो बाहेरून काहीच आणत नाही. आणि आमच्या मुलीने जे खेळ भांड्याची परंपरा जपलेली आहे, अजून तिला खूप आवड आहे अजून खेळायची. जुने भांडे वगैरे तेही आम्ही ठेवतो. आणि लक्ष्मणमध्ये आम्ही दरवेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवतो लक्ष्मणांसाठी. आणि डेकोरेशन हे फुलांची सजावट आणि वेगवेगळ्या प्रकारचे देखावे पण असतात.